सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत, ज्यांना अजूनपर्यंत हप्ता मिळाला नसेल किंवा इथून पुढे आपल्याला हप्ता कशा पद्धतीने मिळणार, कारण की सरकारने डॉक्युमेंट तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जमा करण्याचं सांगितलेलं आहे. परंतु ज्या लाभार्थ्यांचा अजूनपर्यंत हप्ता बंद आहे किंवा ज्या लाभार्थ्यांना मागील 2-3 महिन्यापासून हप्ता मिळाला नाही किंवा 1-2 महिने त्यांचे थांबलेले आहे किंवा आता जसं की जून महिना बहुतांश लाभार्थ्यांना मिळाला नाही, असं संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जसं की दिव्यांग बांधव असो, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. कारण की बघा, ही माहिती तुम्हाला नीट समजून घ्यायची आहे किंवा ज्या लाभार्थ्यांना कमी पैसे जमा झाले असे बहुतांश लाभार्थ्यांनी कमेंट केलेले आहे. माझ्या कमेंटमध्ये मी वाचलेले आहे. कारण की बघा, जे दिव्यांग बांधव होते त्यांना 2,500 ऐवजी 1900 रुपये त्यांना जमा झाले आणि जे लाभार्थी आहे म्हणजे विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या सर्वांना काय झालं की 1500 रुपयाच्या ऐवजी कोणाला 1000 रुपये जमा झाले, तर कोणाला 200, कोणाला 250, अशा प्रकारे पैसे जमा झाले. तर इन फ्युचर हा प्रॉब्लेम आपल्यासोबत होऊ नये यासाठी महत्त्वपूर्ण तुम्हाला मी कामे सांगितलेली आहे. 30 जून अगोदर तुम्हाला काय करायचं आहे की डॉक्युमेंट हे तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहे. तुम्ही श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असो, विधवा योजनेचे लाभार्थी असो, त्या व्यतिरिक्त वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असो किंवा दिव्यांग योजनेचे लाभार्थी असो किंवा निराधार योजनेच्या अंतर्गत श्रावणबाळ योजनेच्या अंतर्गत कुठल्या योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल तर सांगितल्याप्रमाणे 30 जूनच्या अगोदर तुम्ही तारीख लक्षात ठेवायची आहे. 30 जूनच्या अगोदर तुम्हाला हे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. आता बहुतांश लाभार्थ्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही आधीच डॉक्युमेंट सबमिट केलेले आहे, आम्हाला करण्याची आवश्यकता पडणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, सबमिट करणं कसं की बघा, त्यांनी सांगितलं की 30 जून पर्यंत आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. तुम्ही मे महिन्यामध्ये किंवा त्याच्या मागच्या महिन्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलं असेल तर तो गट्टा जसं की ठेवला नसते. म्हणजेच बघा, हे पूर्णपणे सबमिट होत नसते. एकदाचे डॉक्युमेंट दिले तर ती तिथं पेंडिंगमध्ये राहत असते. परंतु ज्यावेळेस तहसील कार्यालयामधनं आदेश निघत असते की आम्हाला 30 जून पर्यंत हे डॉक्युमेंट हवे आहेत, तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला काय करायचं, तुम्ही श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल किंवा कुठले जसं की दिव्यांग बांधव असाल, UDID कार्ड तुम्हाला तिथं सबमिट करायचं आहे, हयातीचं प्रमाणपत्र, विधवा महिला असेल तर त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्र त्यांच्या पतीचं, तर हे त्यांना जसं की तिथं सबमिट करावं लागणार. तुम्ही ज्या योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असाल तर त्या योजनेसाठी जे काही डॉक्युमेंट तुम्हाला आधी लागले होते ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथं सबमिट करायचं आहे. यावेळेस काय होणार की ज्या लाभार्थ्यांना कमी प्रमाणामध्ये हप्ता मिळत होते किंवा काही लाभार्थ्यांना पैसे मिळत नव्हते, हे महत्त्वपूर्ण कामे त्यांची करायची आहे. कारण की बघा, त्यांचे जे कामं थांबले आहे तर या कारणास्तव काय होते, बहुतांश लाभार्थ्यांना पैसेच जमा होत नाही, तर काही लाभार्थ्यांना पैसे जमा होते. तर जसं की बँकेचा इश्यू, तांत्रिक अडचणी, आता डीबीटी प्रणालीवरती काम सुरू झालं होतं, म्हणजे बहुतांश कामाव्यतिरिक्त हे काम देखील आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. कारण की बघा, आपले पैसे इतर डीबीटी प्रणालीच्या माध्यमातूनच नाही तर तहसील कार्यालयामध्ये सुद्धा आपल्याला काही अटी शर्तीची पूर्तता करावं लागत असते. त्याच्यानंतरच हे पैसे आपल्या खात्यामध्ये पोहोचत असते. अन्यथा काय होणार की आपल्याला वाटत असेल की आपण आधी डॉक्युमेंट सबमिट केले होते, आपल्याला गरज नाही आता डॉक्युमेंट सबमिट करण्याची, तर तुम्हाला काय करायचं, एकदा तहसील कार्यालयामध्ये जायचं, तिथे विचारायचं आहे मी आधी डॉक्युमेंट दिले होते तरी सुद्धा आम्हाला डॉक्युमेंट देण्याची आवश्यकता पडणार का, असं तरी तुम्हाला तिथे एकदा भेट देऊन यायचं. कारण की एकदा भेट जर आपण दिली नाही तर कदाचित आपले जर का तिथे डॉक्युमेंट सबमिट झाले नसतील तर कदाचित आपला हप्ता हा थांबू शकतो, म्हणजे एक अडचण सुद्धा आपल्याला क्रिएट होऊ शकतो. तर हे सांगितलेले कामं तुम्हाला करून घ्यायचे आहे, जेणेकरून काय होणार, जे आपल्याला कमी प्रमाणामध्ये हप्ता मिळत आहे किंवा जे थांबू हप्ते मिळत आहे, 1 महिना थांबला 2ऱ्या महिन्याला आपल्याला पैसे मिळते, 3रा महिना थांबला तर 4थ्या महिन्याला पैसे मिळते, कधी 2-2, 3-3 महिने आपले थांबत असतात. तर हे जे प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आपल्याला कायमस्वरूपी त्या प्रॉब्लेम पासून सुटका मिळणार आणि प्रत्येक महिना आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होऊन जाणार. तर अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला सर्वात अगोदर जाणून घ्यायचे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.